तिकडे एक जण कोणतरी अजून ते पान उचला तुम्ही मला पूर्ण पान उचला इकडे पकडतो नाही तिथं लय मोठा आहे का आत नाही दिसत खडी काढले बघ कसली आत नाही ह्याला पण घ्या ए बाबा कोण आहे दंगा करू नका तुम्ही काय सुद्धा दंगा करू नका बाकी काय करू नका मी त्याला बरोबर पकडतो नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत आसत, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. संदेश जाधव आहेत, यांचं ही जनावरांचं शेड आहे. इथं नाग आढळून आलेला आहे. त्यांच्या वडिलांनी नागाला बरोबर ओळखला आहे की म्हणजे साप निघाला आहे तो नागच आहे. कारण लोकांच्यात बऱ्यापैकी फसवगत होते. नाग म्हणून दुसरा कुठला तर साप सांगतात, जरी दामन असली तरी नाग सांगतात किंवा वेगवेगळे साप सांगतात, पण नाग ओळखलाय बरोबर. 6 फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला एकदम मोठ्या आकारातला व तंदुरुस्त हा नाग आहे. फुल साईजचा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा बोललं जातं, मराठीत याला नाग बोललं जातं. जे भारतातले 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, गोनस, पुरसे, त्यातला हा एक म्हणजे नाग. त्याला आता सुरक्षित आपण वाचवला आहे. हा आपल्या शेडवर किंवा जर आपल्या घराभोवती येण्याचं मेन कारण म्हणजे उंदीर. त्या सापानं पण आता उंदीर खाल्लेला आहे, त्याच्या पोटामध्ये तो आहे. आपलं एक इंटेन्शन काय आहे की जी त्यानं खाल्लेली गोष्ट आहे ती त्याला वॉमिटिंग करून न देता त्याला पकडणे. त्यामुळे ह्याला उभा करणे वगैरे बाकीच्यांसारखं आपण काही करत नाही. सुरक्षित ह्याला शांततेत पकडलाय, जास्त कोणताही त्रास दिलेला नाही. त्याला आपण सुरक्षित सोडूया. नाग हा साप वाचला पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांचा हा मित्र आहे. हे करून फणावरती मोठा दोन्ही हाताच्या ह्याच्यावर असं म्हणजे संदेश जाधव आहे, त्यांच्या इथं जो नाग पकडला आहे त्याला इथं सुरक्षित सोडलेला आहे. अत्यंत मोठा असा हा नाग आहे, 6 फूट लांबीचा. असे साप जुने वाचले पाहिजेत.